अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी श्री स्वामी समर्थ 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 महाराज महाराज की जय। तेव्हा श्वेताश्वतर उपनिषद आपलं चालू आहे आणि त्यातले 5 अध्याय आपण पूर्ण केलेले आहेत आणि आज 6वा अध्याय आपल्याला घ्यायचा आहे आणि हा शेवटचा अध्याय आहे, मोठा अध्याय आहे हा। याच्यावर कमीत कमी 3-4 प्रवचन होतील आणि हा शेवटचा अध्याय संपल्यानंतर मग हे उपनिषद संपेल आणि ह्याच्यावरचा उपसंहार आपण नंतर घेऊया। तेव्हा आज 6वा अध्याय आहे आणि 6व्या अध्यायातला जो पहिला मंत्र आहे तो असा आहे की स्वभावम एके कवयो वदन्ति कालम तथान्ये परमुह्य मानाः देवस्यैव महिमा तु लोके एनेदम भ्राम्यते ब्रह्मचक्रम। याचा अन्वय असा आहे की एके कवयः स्वभावम वदन्ति तथा अन्ये कालम एते परमुह्यम मानाः सन्ति तु एवः देवस्य लोके महिमा येन इदम ब्रह्मचक्रम भ्राम्यते। याचा आता अन्वयार्थ असा आहे की कित्येक बुद्धिमान लोक जे आहेत ते स्वभावालाच जगताचं कारण समजतात आणि त्याच प्रकारे काही दुसरे लोक काळाला जगताचं कारण समजतात। वस्तुतः हे सर्वच लोक जे आहेत हे मोहग्रस्त आहेत आणि त्या कारणाने ते वास्तविक काय सत्य आहे ह्या कारणास सत्य कारण काय आहे ह्याला ते जाणत नाहीत। वास्तविकतेने पाहिल्यास असे आढळेल की हे मूळ कारण तर परब्रह्म परमेश्वरच आहे, त्याचीच सर्व महिमा पसरलेली आहे आणि सर्व काही जगत रूपात असणारी जी दृश्य आहेत हे सर्वच्या सर्व हे परमेश्वराच्याच द्वारे हे ब्रह्मचक्र फिरविल्या जात असते आणि त्यामुळे सर्वाचं मूळ कारण जे आहे तो परब्रह्म परमात्माच आहे। पण जे लोक मोहग्रस्त झालेले आहेत त्यांना असं वाटतं की स्वभाव ह्या जगताचं कारण आहे किंवा काळ ह्या जगताचं कारण आहे, अशा प्रकारचा त्यांचा हा गैरसमज असतो आणि त्यांना सत्य काय हे कळालेलं नसतं आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की काळाची गती चालू आहे आणि म्हणून जगतामध्ये क्रिया घडते असं त्यांचा एक समज असतो। किंवा स्वभावगत जे त्रिगुणात्मक स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला अनुसरून ज्या काही वृत्ती प्रवृत्ती इच्छा कामना ज्या निर्माण होतात त्याच्यामुळेच हे जग निर्माण झालेले किंवा ह्या जगाचं कारण तेच आहे असं लोकांना वाटतं, असा या मंत्राचा अर्थ आहे। तेव्हा त्याचा आपण आता आशय पाहूया की कित्येक बुद्धिमान लोक तर असं सांगत असतात की या जगताचं कारण हे स्वभाव आहे। आता स्वभाव म्हणजे काय, लोकांना काय अभिप्रेत आहे स्वभावामध्ये, तर स्वभाव म्हणजे आपली जी काही मनोकामना असते किंवा अंतःकरणाची स्थिती असते आणि ह्या अंतःकरणाच्या स्थितीला ते स्वभाव असं म्हणतात आणि त्या अंतःकरणाच्या स्थितीमध्ये अनेक प्रकारच्या कामना इच्छा क्रिया करण्याची प्रवृत्ती, ही प्रवृत्तीने युक्त असलेला असा जो स्वभाव आहे हीच त्याची प्रकृती आहे आणि ह्या प्रकृतीच त्या जगताचं निर्माण होण्याचं कारण आहे असं त्यांना वाटतं, कारण त्याच्या पलीकडे त्यांचं ज्ञान नसतं। आणि अन्य काही लोक जे म्हणतात की पदार्थामध्ये जी एक स्वाभाविक शक्ती असते ती स्वाभाविक शक्ती, जसं अग्नीमध्ये एक दाह नावाची शक्ती आहे, दाह आणि प्रकाशन हे अग्नीमध्ये 2 स्वभाव आहेत त्याचे आणि त्यामुळे त्या 2 स्वभावाने अग्नी निर्माण झालाय असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा जगताचं कारण हे स्वभावच आहे अन्य काही नाही असं त्याला वाटत असेल, तसेच काही दुसरे लोक असं म्हणतात की काळामुळे गती आहे, गतीचं कारण काळ आहे आणि म्हणून काळच ह्या जगताचं कारण आहे, असे हे विभिन्न प्रकारचे विचार चालू असतात। आणि या विचाराला कारण असं आहे की त्याने अंतिम ज्ञान प्राप्तच केलेलं नाही। सत्य काय आहे ह्यांनी कधी त्याची कधी जिज्ञासाही निर्माण झाली नाही किंवा त्यांना त्याचं ते ज्ञानही प्राप्त झालं नाही, म्हणून जे काही आपल्याकडे तुटपुंज आहे
त्याच्यामध्येच आपण ही मीमांसा करायची आहे, अशा प्रकारची स्थिती असल्यामुळे ते स्वभाव आणि त्या ठिकाणी असणारा जो काळ आहे, त्या काळाचं आणि स्वभावाचंच त्यांनी कारणरूपामध्ये चिंतन केलं आणि हेच कारण आहे असं त्यांना वाटलं. पण असं वाटण्याचं कारण जे आहे, ते कारण म्हणजे मोह किंवा अज्ञान. या अज्ञानाच्या कारणाने जे प्राप्त आहे, त्या प्राप्तामध्येच ते कारणाचा शोध घेत आहेत. प्रकृतीमध्येच परमात्म्याला पाहायचा प्रयत्न केला तर परमात्म्याची स्थिती प्राप्त होणे अशक्य आहे. कारण प्रकृती ही परिवर्तनशील आहे. काळाला धरून आहे प्रकृती, स्वभावाला धरून आहे प्रकृती. आणि म्हणून ती प्रकृती ही अस्थिर, अशाश्वत आणि प्रवाहित आहे. त्या प्रवाहामध्ये परमात्म्याला तुम्ही जो हुडकायचा प्रयत्न केला तर तो मिळणार नाही. तर तुम्हाला पहिल्यांदा स्वतःच्या अधिष्ठानात जावं लागेल आणि स्वतःच्या अधिष्ठानामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचं जे मूळ आहे ते एकदा शोधलं तर तुम्हाला या जगतामधला जगदीश्वर दिसेल. अन्यथा जगदीश्वराचं अज्ञान आणि जगताला सत्य मानणे म्हणजे अति अज्ञान आहे. आणि या अति अज्ञानामुळे मोहग्रस्त झालेला मनुष्य या जगाचं कारण जेव्हा हुडकायला लागतो त्यावेळेस त्याला ते कारण असं वाटतं की हा स्वभाव आहे किंवा हा जो काळ आहे तो ते काळच त्याचं कारण आहे असं त्याला वाटतं. कारण विशिष्ट ह्याचं सुद्धा दुसरं एक कारण असं आहे की काळाला त्यांनी कारण काय सांगितलं की तो पाहत असतो की विशिष्ट वेळेवरच त्या वस्तुगत शक्तीचं प्रगटीकरण होत असतं. कुठल्याही वस्तूमध्ये ज्याचं जे वैशिष्ट्य असतं त्या वैशिष्ट्याचं प्रगटीकरण जे आहे हे वेळ साधल्याशिवाय, आपण म्हणतो ना वेळ आल्याशिवाय घटना घडणारच नाही, त्याची वेळ आली की ते घडतं असं आपण म्हणतो. पण याचा अर्थ वेळ त्या घटनेचं कारण नाहीये. वेळ इंडिकेशन करतं की ह्या वेळेला हे घडलं, पण याचा अर्थ त्या वेळेमुळे ते घडलंय असं म्हणता येणार नाही. तर घडणाऱ्या गोष्टीचं कारण किंवा कुठल्याही क्रियेचं कारण ही वेळ नव्हे किंवा स्वभाव नव्हे, अशा प्रकारचं हे पहिलंच विधान आहे. त्यामुळे जसं वृक्षामध्ये फळ उत्पन्न करण्याची हे शक्ती असते, परंतु ती कालांतराने प्रगट होते. म्हणजे आपण काय म्हणतो इथे वेळेचा प्रभाव आहे. तसंच स्त्रियांमध्ये गर्भधान होताना ऋतुकालातच होत असते, अवेळी नाही. हे प्रत्यक्षात अनुभव असतं म्हणून तिथे वेळेचा संबंध लावतो. परंतु स्वतः पंडित समजणारे हे वैज्ञानिक जे आहेत हे खऱ्या अर्थाने मोहग्रस्त झालेले आहेत. तेव्हा ह्या जगताच्या वास्तविक कारणास ते जाणत नाहीत. मग शेवटी त्यांनी निष्कर्ष सांगितलाय की वस्तुतः तो जो परमदेव परमेश्वर जो आहे तोच सर्व शक्तिमान आहे आणि त्याचीच ही अत्यंत महिमा असल्यामुळे जगताच्या विचित्र अशा ह्या रचनेला आपण जर त्याच्यावर विचार केलं, त्याच्यावर चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येईल की त्याचंच महत्व हे प्रगट होत असतं. आणि स्वभाव आणि काल हे समस्त कारणांचे अधिपती आहेत असा ज्या प्रकारचा विचार आहे तो विचार हा अपूर्ण ज्ञाना किंवा अज्ञानाच्या कारणाने होतो. आणि हे काळामुळे संसार चक्र चालू आहे असं जे वाटतं तर ते जे आहे ना तो एक भ्रम आहे. तेव्हा ह्या सर्व रहस्याला समजून घेण्याकरता ह्या चक्रापासून तुम्ही जोपर्यंत स्वतःला मुक्त करत नाही तोपर्यंत कारण कळणार नाही. कारण आणि महाकारण जे आहे हे त्या परमेश्वरामध्येच पूर्णपणे लपलेलं आहे. हे तुम्हाला समजायचं असेल तर तुम्हाला परमेश्वराचं रहस्य समजलं तर तुम्हाला या सर्व जगताचं कारण कळेल. असं ह्या ठिकाणी ह्याचा महत्वाचा हा विचार आहे. तेव्हा काल याला माणूस पुष्कळदा कालालाच परमात्मा म्हणतो आणि तो काल हेच सर्व काही कारण आहे. पुष्कळ पोथ्यांमध्ये सुद्धा असं कथेचं वर्णन करताना काल हेच जगाचं कारण असं कळत नकळतपणे सांगितलं जातं. पण परब्रह्म परमेश्वराला काळाचं काही घेणं देणं नाही. त्याला कुठल्याही प्रकारचं भूत भविष्य अशा प्रकारचा काळ परमेश्वराकरता नसतो. कारण परब्रह्म परमेश्वर हा अखंड विद्यमान आहे. म्हणून परमात्म्याकरता अखंड वर्तमान काळच आहे आपल्या दृष्टीने विचार केला असता. वस्तुतः तो कालातीत आहे. त्यामुळे त्या कालातीत परमात्म्यालाच कारण समजणं हेच ज्ञानाचं लक्षण आहे. तेव्हा
त्या परमेश्वरामुळेच हे ब्रह्मचक्र फिरविल्या जातं आणि ह्या ब्रह्मचक्र फिरविल्यामुळेच काळाची निर्मिती आहे. आणि मग आपण त्या परमेश्वराचं आपल्याला ज्ञान नसल्यामुळे काळच आपल्याला कारण आहे अशा प्रकारचा आपली ही भूमिका होते. आणि त्यांना आपण विचारवंत म्हणतो, आपण त्यांना वैज्ञानिक म्हणतो की काळ हे कारण आहे असं म्हणणारे, कारण विशिष्ट काळाला विशिष्ट गोष्ट घडते म्हणून काळ हे घडणाऱ्या क्रियेचं कारण आहे असं आपण जी मीमांसा करतो, तर ती मीमांसा ही अल्पज्ञान किंवा अज्ञानामुळे होतं. त्यामुळे ही आणि तसंच स्वभाव जो आहे तो स्वभावम तत्सर्व इंद्रम प्रवर्तम अशा प्रकारचा एक म्हणजे संस्कृत वचन आहे. तेव्हा इंद्रियांना प्रवृत्त करणारा स्वभाव आहे हे निश्चितच आहे. त्यामुळे ते जरी कारण प्रवृत्त करणार असेल तरीही ह्या जगातामध्ये होणाऱ्या क्रिया किंवा आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या सुद्धा ज्या काही क्रिया आहेत त्या क्रियेचं संबंध नियंत्रण हे त्या स्वभावात नसून त्या परमात्म्यामध्ये आहे हे आपल्याला समजणं खूप आवश्यक आहे. आणि म्हणून आपण कोणत्याही घटनेमध्ये आपण काळ आणि स्वभाव याच्या पलीकडे जाणं आवश्यक आहे. आपण स्वभावातीत झालो तर आपल्याला कारण कळेल, आपण कालातीत झालो तर आपल्याला हे ब्रह्मचक्र कसं फिरविलं जातं हे आपल्याला समजेल. आपण स्वतः त्या संसार चक्रामध्ये जर फिरत असू तर आपल्याला कारणापर्यंत जाताच येणार नाही हे या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. आता पुढे दुसरा मंत्र काय तो पाहू. एनावृतम नित्यमिदम ही सर्वज्ञ काला कालो गुणी सर्वविद्य तेने शितम कर्म विवर्तते पृथ्व्य तेजव निखल अखिलम नीलाखनिम चिंत्यम एन इदम सर्वम नित्यम अवृत्तम यह यज्ञः ही कालकालः गुणी सर्वविद तेन ईशतम कर्म विवर्तते पृथ्वी तेजो नील खानी इति नित्यम. याचा अन्वयार्थ काय ते पाहू. ज्या परमेश्वराने हे संपूर्ण जगत सदैव व्यापून टाकले आहे, जो स्वयं ज्ञानस्वरूप असून तो निश्चितच त्या काळाचा किंवा महाकाळाच्या तो काळाचा महाकाळ आहे, काळाला नियंत्रण करणारा असून तो सर्व गुण संपन्न आणि सर्वांस जाणणारा असा आहे. आणि त्याच्यापासून शासित झालेल्या या जगतरूप कर्म हे विभिन्न प्रकाराने यथायोग्यपणे चालत राहते. आणि हे पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतात देखील त्याच्याच द्वारे शासित होत असतात. शासित म्हणजे त्याच्याच द्वारे नियंत्रित होत असतात. अशा प्रकारे ही दिशा आपली चिंतनाची असली पाहिजे. तेव्हा ह्या मंत्राचा आशय असा आहे की ज्या जगन्नियंता जगदाधार असलेल्या त्या परमेश्वराने हे संपूर्ण जगत सदैव सर्वच अवस्थेमध्ये सर्वथा व्याप्त आहे, जो काळाचा देखील महाकाळ आहे, अर्थात जो काळाच्या सीमेच्याही पलीकडे आहे आणि जो ज्ञानस्वरूप चिन्मय परमात्मा हा सुहृदता इत्यादी समस्त दिव्य गुणांनी नित्य संपन्न असा आहे. समस्त गुण ज्याचे स्वरूपभूत आणि चिन्मय आहेत असा जो समस्त ब्रह्मांडास योग्य प्रकाराने जाणत असतो, त्यानेच चालविलेले हे जगतचक्र नियमपूर्वक चाललेले आहे. आणि तेच तत्व जे आहे ते पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतावर शासन करत असतो. त्यांचे कार्य करण्याची शक्ती ही परमेश्वरापासूनच प्राप्त होत असते आणि तोच हे सर्व कार्य करवून घेत असतो. त्यांच्या शक्तीशिवाय ते कोणतेही कार्य करू शकत नाहीत. हीच बाब आपण केनोपनिषदाच्या यक्षाच्या कथेमध्ये आपण ऐकली. त्या यक्षाच्या आख्यानाद्वारे यथायोग्यपणे आपण समजून घेतली की पंचमहाभूत सुद्धा त्यांनी स्वतःला श्रेष्ठ समजू नये. त्यांच्यामध्ये असणारी जी ऐश्वरीय शक्ती आहे ती शक्ती त्याच्याकडून कार्य करून घेते. ही कथा आपण केनोपनिषदामध्ये सुद्धा पाहिली होती.
तेव्हा अशा या रहस्यात समजून घेऊन मनुष्याने त्या सर्वशक्तिमान असलेल्या त्या परमेश्वराचं उपयुक्त भावाने चिंतन केलं पाहिजे. हा भाव असला पाहिजे की सर्वत्र तो परमात्मा आहे आणि तोच सर्वांच्या माध्यमातून क्रिया करतो आणि तोच घडवून आणतो. असा घडवणारा तो परमात्माच आहे, असा प्रकारचा हा विचार आपल्या मनामध्ये स्पष्ट झाला पाहिजे. म्हणजे ज्या परमात्म्याने हे सर्व जग हे नेहमी व्याप्त केलेलं आहे, कारण तोच अंतर्बाह्य आहे. सबाह्य अभ्यंतर तू एकदत्त असं जे काही विधान केलं एकनाथ महाराजांनी, तर त्याच्यामध्ये हेच सांगितलं आहे की अंतर्बाह्य तू आहेस. असं नव्हे की बाहेर फक्त तू दिसत नाहीस आणि मध्ये आहेस, असं नव्हे. कारण आपण म्हणतो ना की जगतामध्ये परमेश्वर आपल्याला हुडकावा लागतो, दिसत नाही आपल्याला. परमेश्वरामध्ये मोहग्रस्त करणाऱ्याच घटना दिसतात. तर असं नाही, तुमची धारणा जर बदलली तर त्या प्रत्येक घटनेमध्ये सबाह्य आणि अभ्यंतर म्हणजे बाहेर आणि आत, म्हणजे आविष्कारात आणि अधिष्ठानात तो एकमेव परमात्मा आहे, त्याचंच केवळ अस्तित्व आहे. बाकी त्याच्याशिवाय जर विचार केला तर सगळा भास आहे, आभास आहे. त्यांना खऱ्या अर्थाने सत्य नाही. आणि आपण त्याच्यामध्ये इतके लिप्त आहोत आणि त्याच्यामुळेच मोहित झालेलो आहोत. आणि म्हणून आपण परमेश्वराच्या स्मरणापासून अनुसंधानापासून आपण दूर गेलेलो आहोत. तेव्हा इथे हे सावध केलंय आपल्याला त्यांनी की तोच परमात्मा अंतर्बाह्य आहे, तोच सर्वत्र व्याप्त आहे आणि तोच ज्ञानस्वरूप परमात्मा हा काळाचाही शासक आहे. कालाचा महाकाल म्हटलेलं आहे. म्हणजे तो काळ सुद्धा कसा असावा आणि काळाने कार्य कसं करावं हे काळ ठरवू शकत नाही. तर काळाचा सुद्धा जो अधिष्ठाता आहे, जो नियंत्रक आहे, तोच तो परमात्मा आहे आणि तोच त्या काळावरही सबंधपणे तो नियंत्रण करतो. तेव्हा तो कसा आहे तर सर्व गुण संपन्न आहे, सर्वांना जाणणार आहे आणि त्याने शासन केलेले हे जे जग आहे ते यथायोग्य व विविध प्रकाराने हे क्रियाशील आणि क्रियेने युक्त आहे. पृथ्वी तेज वायू आकाश ह्या पंचमहाभूतांना सुद्धा ही त्याचं नियंत्रण आणि त्याचंच शासन आहे. तेव्हा त्या परमात्म्याचे अवश्य चिंतन करावे, असं म्हणजे ह्या मंत्राचा हा अर्थ आहे. तेव्हा हे जग जेव्हा सर्व अवस्थामध्ये, सर्व कालामध्ये, सर्वथा व परमजगन्नीयता जगदाधार असलेल्या त्या परमात्म्याने व्याप्त झालेला आहे, हे समजणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि काळाला भिवू नका. काळाचा नियंत्रक जो आहे तो महाकाळ हा तो परमात्मा आहे, हे समजून घ्या. व हा काळच त्या परमात्म्याच्या संपूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. म्हणून कालातीत आणि त्या गुणनिसंग असा कोण असेल तर तो परमात्माच आहे आणि तोच महाकारण रूपामध्ये आहे. तोच या ब्रह्मांडात सर्व काही कार्य आहे तो यथायोग्यपणे चालवत असतो आणि सर्व जगाच्या संसार चक्राचं तो नियंत्रण करत असतो. त्यामुळे त्याच्यामध्ये विविधता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे पृथ्वी आप तेजवायू आकाशी जी पंचमहाभूत आहेत त्याच्यावर सुद्धा त्या परमात्म्याचीच सत्ता आहे, त्याचंच नियंत्रण आहे. त्याच्या प्रमाणेच मिसळीने म्हणजे हे मिश्र असलेलं हे जगत जे आहे हे ह्या विविध पद्धतीने, अनेक पद्धतीने हे व्यक्त झालेले आहे, अनेक क्रियेने ते व्यक्त झालेले आहे. तेव्हा त्या पंचमहाभूताची शक्ती सुद्धा ही त्या परमात्म्याचीच आहे. त्याच्या शक्तीच्या वाचून कोणतेही कार्य हे शक्य नाही. हीच गोष्ट आपण केनोपनिषदामध्ये अतिशय स्पष्टपणे त्याचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर आता तिसरा मंत्र, तत्कर्म कृत्वा विनिवृत्तः भूयस्तत्वस्य तत्वेन समेत्य योगम एकेन द्वाभ्याम त्रिभिरष्टाभिर्वा कालेन चैवात्मगुणैश्च सूक्ष्मैः. अन्वय असा आहे की तत्कर्म कृत्वा विनिवृत्य भूयः तत्वस्य तत्वेन योगम समेत्य वा एकेन द्वाभ्याम त्रिभिः च अष्टभिः च कालेन एव सूक्ष्मैः आत्मगुणैः एव योगम समेत्य. याचा अन्वयाचा अर्थ असा आहे की परमात्म्याने त्या जडतत्वाच्या रचनारूप कर्मास निर्माण केलेले आहे
आणि त्याचंच त्याच्यावर निरीक्षण आहे आणि त्याचंच नियंत्रण आहे, तेव्हा त्याच्यानंतर चेतन तत्वाचे जडतत्वाशी होणारे जे संयोग आहेत ते संयोग त्यांनी करून, किंवा असं समजा की एक अविद्येपासून दुसरं पाप आणि पुण्यापासून जे कर्म होतं, आणि तिसरं म्हणजे गुणांनी आणि अष्टदा प्रकृतीच्या बरोबर ठेवून काळाच्या बरोबरीने तसेच आत्मतत्वासंबंधी जे काही सूक्ष्म गुण आहेत त्याच्याबरोबर देखील या जीवाचा संबंध प्रस्थापित करून या जगाची रचना ही केली, पण ती परमात्म्यानेच केली. या जीवाचा संबंध जगताशी आणला आणि जगतामध्ये असलेल्या ज्या विभिन्न ज्या लक्षण आहेत त्याचे, म्हणजे ही अष्टदा प्रकृती आहे, या अष्टदा प्रकृतीचा संबंध ह्या जीवात्म्याचा आणला. जीवात्म्याला पराप्रकृती असं म्हटलंय आणि ह्या पूर्ण अष्टदा प्रकृतीला अपरा प्रकृती म्हणले. तेव्हा या पराप्रकृतीचा आणि अपरा प्रकृतीचा जेव्हा संबंध येतो त्यावेळेसच अनंत जीव निर्माण होतात आणि ह्या विश्वाची निर्मिती होते, असे या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा याचा आशय काय ते पाहूया आपण, की परमेश्वराने आपल्या शक्तिभूता मूल प्रकृतीपासून ही 5 स्थूल आणि 5 सूक्ष्म अशा प्रकारचे हे महाभूत निर्माण केले आणि त्याचं रचनारूप कर्म करून त्याचे हे अतिशय तीव्र असे निरीक्षण केले ह्या, आणि त्यानंतर ह्या जडतत्वाच्याच बरोबर हे चेतन तत्वाचा संयोग करून नाना रूपामध्ये अनुभवामध्ये येणारे जे काही विचित्र जग आहे त्याची ही रचना त्या परमात्म्यानेच केली, किंवा अशा प्रकारचे समजले पाहिजे की एक अविद्या, पुण्य पाप, दुसरे पुण्य पाप, तिसरे सत्वरज आणि तम, अशा प्रकारचे हे त्रिगुण, आणि एक काळ, तसेच मनबुद्धी चित्त अहंकार, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, असे हे 8 प्रकृती भेद आहेत. त्या सर्वांच्या प्राकृतिक तत्वापेक्षाही, तसेच अहंता आणि ममता, आसक्ती इत्यादी जीवात्म्यासंबंधी सूक्ष्म गुणाशी जीवात्म्याचा संबंध करून ह्या जगताची त्यांनी रचना केली. अशा प्रकारचे हे वर्णन, हे 2 प्रकारचे वर्णन, पण तात्पर्य त्याचं एकच आहे की या सर्वावर तो परमात्म्याचं नियंत्रण आहे. वरवर जरी तुम्हाला जीवात्मा दिसत असेल, पुरुष प्रकृती दिसत असेल, तरीही तो पुरुषोत्तम, तो क्षर आणि अक्षराच्या ही पेक्षा विलक्षण असणारा असा तो पुरुषामधला उत्तम असा पुरुष आहे, असं भगवद्गीता सांगते. तेव्हा या सर्व क्रियेमध्ये पूर्ण नियंत्रण त्या परब्रह्म परमात्म्याचंच आहे, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. आणि हा सिद्धांत या ठिकाणी फार छान पद्धतीने सांगितलं आहे की ही जी प्रकृती आहे त्याचाही अभ्यास करा, त्यानंतर सूक्ष्म प्रकृती आहे त्याचाही अभ्यास करा, आणि आत्मतत्वाचे जे काही सूक्ष्मतम असे जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये जीवात्मा जेव्हा जीवभाव येतो त्यावेळेसच त्याच्यामध्ये अहंता ममता इत्यादी गोष्ट येतात, आणि त्यामुळे त्याच कारणाने ही सृष्टीची रचना होते. पण त्याचं मूळ कारण हे परब्रह्म परमात्माच आहे. म्हणून परब्रह्म परमात्म्याने ही सृष्टीची रचना कशी केली याचं विवेचन ह्याच्यामध्ये आलेलं आहे. कोणते कोणते पदार्थ वापरले, तर पहिल्यांदा ही मूळ प्रकृती जी आहे ती निर्माण झाली आणि त्याच्यामध्ये असलेल्या ज्या नाना प्रकारच्या शक्ती ज्या आहेत त्या या मूळ प्रकृतीमधून ही पंचमहाभूते तयार झाली आणि चैतन्य व जड ह्या तत्वांचा संयोग झाला आणि या संयोगातून हे जग निर्माण झालं. याशिवाय असाही इथे विचार आहे की अविद्या, पापपुण्य कर्म, 3 गुण, त्यानंतर पंचमहाभूत आणि 4 प्रकारचा अंतःकरणांचे हे लक्षण, हे सर्व लक्षण आणि ही अष्टदा प्रकृती या सर्वाचा संयोग करून ही जगाची रचना केली. आणि अशा प्रकारे हे विभिन्न प्रकारचं जग जे आहे ते उत्पन्न झालं, त्याचा विचार आपल्याला हा विस्ताराने करणं आवश्यक आहे. आधुनिक विज्ञान तर असंच सांगतं की जडामध्ये काही शक्ती आहे, काही गुरुत्वाकर्षण शक्ती असेल किंवा आणखीन काही मध्ये ही भिन्न भिन्न प्रकारची जी शक्ती लपलेली आहे
ती शक्ती जी आहे ती शक्ती म्हणजेच त्या परमेश्वरात पासूनच निर्माण झालेली ती शक्ती आहे. जसं उष्णता, तेज, प्रकाश वगैरे आपण पाहतो, पाण्याची वाफ पाहतो, ढग होतात, ढगामध्ये वीज निर्माण होते, वर्षाव होतो, ऋतू निर्माण होतात, वनस्पती, जलचर, स्थलचर, खग निर्माण होतात. अशा प्रकारे ही सृष्टी निर्माण झाली आणि हे सर्व काही परमेश्वराच्या शिवाय जर विचार केला तर ते मोहवश आहे आणि त्यामुळे चैतन्याची प्रचिती येणार नाही. म्हणून या चैतन्यालाच विश्वोत्पत्तीचं कारण समजावं आणि मोहाचा त्याग करावा, श्रद्धा ठेवावी. चैतन्याचा प्रत्यय हा आपोआपच येईल. उपनिषदामध्ये जडचैतन्याच्या संयोगाने सृष्टी निर्माण झाली अशा प्रकारचं सांगितलं आहे. तर त्याचंही आकलन आपल्याला झालं पाहिजे की नेमकं जड काय आहे, चैतन्य काय आहे. चैतन्याचं कार्य हे जगत निर्मिती करता कशा प्रकारचं असू शकतं आणि ह्या चैतन्याच्या स्पर्शाने हे जडतत्व जे आहे हे जडतत्व हे कार्यरत होत असतं. हे आपल्याला आता आधुनिक शास्त्रज्ञांना सुद्धा सांगणं आवश्यक आहे. आधुनिक शास्त्रज्ञ हे काही विशिष्ट गोष्टीमध्ये आपल्याला त्यांनी अगदी म्हणजे मर्यादित करून घेतलंय आणि त्याच्या पलीकडे त्यांची जायची तयारी नाहीये. पण वस्तुतः ह्या सगळ्याच गोष्टीला आपल्याला समजून घेणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरेल. म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो आहोत की आपण कारणमीमांसेच्या प्रक्रियेमध्ये पुष्कळदा कमी पडतो. आपण एका ठिकाणी आपण अडून बसतो आणि तेच अंतिम कारण आहे असं आपल्याला वाटतं. तेव्हा सगळ्यांना त्यांनी ह्या निमित्ताने सावधान केलेलं आहे. आता या सर्व रहस्याला समजून साधकांनी नेमकं काय केलं पाहिजे आणि त्याची जिज्ञासा ही कशी निर्माण होत असते, त्या जिज्ञासेवर आता पुढचा हा चौथा मंत्र आहे. तो मंत्र असा आहे की आरभ्य कर्माणि गुणान्वितानि भावाश्च सर्वांनी नियोजयेद्यः तेषाम भवे कृतकर्मनाशः कर्मक्षये याति स तत्वतोन्यः. अन्वय असा आहे की यह गुणान्वितानि कर्माणि आरभ्य च सर्वान् भावान् विनियोजयेत तेषाम अभावे कृतकर्मनाशः कर्मक्षये सह याति तत्वतः अन्यः. अन्वयार्थ असा आहे की जो साधक सत्व आदी गुणांनी व्याप्त असलेल्या या कर्माचा आरंभ करतो आणि त्यास सर्व समस्त भावना या परमात्म्यामध्ये जो लावून ठेवायला आवश्यक आहे, ठेवायला पाहिजे, त्यांनाच तो समर्पण करून देतो. त्यांच्या या समर्पणास त्या कर्माचा अभाव झाल्यामुळे त्या साधकाचे पूर्वसंचित हे समुदायाचा देखील सर्वथा नाश होतो. म्हणजे संचिताचा नाश कसा होतो इथे सांगितलं आहे. अशा प्रकारे कर्माचा नाश झाल्यावर तो साधक परमात्म्यास प्राप्त होऊन जातो. कारण की तो जीवात्मा वास्तविकतेने समस्त जड समुदायापासून भिन्न आहे याची त्याला जाणीव होते आणि मग तो चैतन्यमय होतो. आता इथे ह्या मंत्रामध्ये ह्या पूर्ण संचित आणि प्रारब्ध ह्याच्यावर आपलं पूर्ण सगळं जीवन जे चालू असतं ना, तर त्या संचिताचा आणि प्रारब्धाचा त्याग कसा करायचा अशा प्रकारचं हे महत्व आहे इथे. आणि म्हणून इथे ह्या श्लोकाचा आपण काय नेमका आशय आहे ते पाहूया. कर्मयोगी जो असतो तो सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी व्याप्त असतो आणि त्यानंतर आपल्या वर्ण आणि आश्रम इत्यादी परिस्थितीच्या अनुकूल तो कर्तव्यास आरंभ करतो आणि त्यानंतर त्याला आपल्या सर्व प्रकारच्या अहंता, ममता, आसक्ती इत्यादी सर्व भावास त्या परब्रह्म परमेश्वरामध्ये जेव्हा तो लावून घेतो, पूर्ण हे सर्व जे काही त्याचे विकार आहेत त्या विकारांना परमेश्वरामध्ये तो समर्पित करतो. म्हणजेच त्या समर्पण बुद्धीने जेव्हा त्याचं कर्म होतं त्यावेळेस त्या साधकांचा न राहणाऱ्या कारणाने किंवा त्याचे फल, त्याचे जे पूर्वकर्म असतात त्या पूर्वकर्माचा फल आणि फलाचा भोग असतो, त्या भोगापासून त्या फळापासून तो मुक्त होतो आणि मग कर्मफलाचा अभाव होऊन जातो आणि पूर्वी केले गेलेले जे संचित कर्म आहेत आणि त्याचे संस्कार आहेत ते सर्वथा नाश होऊन जातात.
आणि अशा प्रकारे कर्माचा नाश होऊन गेल्यावर तो त्वरितच परमात्म्यास प्राप्त होऊन जातो. कारण हा जीवात्मा वास्तविकतेने पाहिल्यास जडतत्व समुदायापासून सर्वथा भिन्न आहे आणि अत्यंत विलक्षण आहे. अशा त्या जड प्रकृतीबरोबर या जीवात्म्याचा संबंध हा अज्ञानजनित आहे, अहंता ममता इत्यादी कारणामुळेच झालेला आहे आणि ते संबंध हे स्वाभाविक नसतातच. हे ज्यावेळेस त्या जीवात्म्याला समजतं त्यावेळेस तो सहजच आपल्या या प्रारब्ध आणि संचित ह्या दोन्ही गोष्टीपासून तो अलिप्त होतो आणि अलिप्त झाल्यामुळे प्रारब्धाचा परिणाम आणि आपल्या संचिताचा परिणाम त्याच्यावर होत नाही आणि अशा वेळेस तो अत्यंत शुद्ध होतो. अशा या शुद्ध स्थितीमध्येच तो परब्रह्म परमेश्वराला प्राप्त होण्याकरता अतिशय योग्य होतो आणि तो परमेश्वराशी एकरूप होण्याकरता तो सहज अवस्थेमध्ये तो परमेश्वरामध्ये समर्पित होतो. असा ह्या पूर्ण मंत्राचा अर्थ आहे आणि ह्याच्यामध्ये मुख्य समर्पण आणि मुक्ती ह्या दोन गोष्टी फार सुंदर सांगितलेल्या आहेत की हा जो उपासक आहे तो खऱ्या अर्थाने तर त्रिगुणाच्या स्वभावाने भरलेला आहे आणि त्या त्रिगुणामुळेच त्याचं सगळं क्रिया चालू असते. पण ज्यावेळेस तो ह्या सर्व क्रिया चालू असताना सुद्धा ज्यावेळेस तो ह्या सर्व कर्माचा ज्यावेळेस त्या आसक्तीचा कर्मफलाच्या आसक्तीचा तो सर्वथा त्याग करतो, परमेश्वरामध्ये तो सर्व समर्पण करतो, तेव्हा त्याचं जे पूर्वसंचित आहे ते पूर्वसंचिताच्यापासून त्याचा संबंध नाश होतो. म्हणजे संबंध हा काल्पनिक पद्धतीने तो प्रस्थापित केलाय. त्या कल्पनेचा भंग झाला की संबंध सुद्धा तुटून जातो आणि संबंध तुटला की मग मात्र त्याला कुठलंही संचित आणि प्रारब्ध हे त्याला प्रभावित करत नाही, तर ते प्रकृतीमध्येच राहतं आणि हा परमात्म्याशी एकरूप होण्याकरता अतिशय योग्य असा होतो आणि मग तो परमेश्वराशी एकरूप होतो. असा या पूर्ण म्हणजे श्लोकाचा मुख्य आशय समजणं आवश्यक आहे. कारण उपासक काय करत असतो की आपले कर्म जे आहेत ह्या विशिष्ट गुणाच्या प्रभावाखाली करत असतो. जोपर्यंत तो ह्या सर्व गोष्टी परमेश्वरास अर्पण करत नाही तोपर्यंत ते ह्याच्यावर प्रभावित असतात, पण फळ भोगण्याचाही त्याला त्रास होत असतो. पण हे सर्वच जेव्हा तो परमेश्वराला समर्पित करतो तेव्हा कर्मफल भोगापासून तो मुक्त होतो आणि ती मुक्ती झाल्यानंतर मग मात्र पूर्वसंचित जे काय असेल किंवा प्रारब्ध जे समोर उभं राहिलेलं असेल त्या सर्व गोष्टीपासून तो संपूर्णपणे मुक्त होण्याचं एक फार सुंदर असं रहस्य याच्यामध्ये सांगितलंय. मनुष्य मुक्त केव्हा होतो? ज्यावेळेस तो आपल्या कल्पनेपासून तो मुक्त होतो. आपण केलेली कल्पना आहे या सर्व गोष्टीची जी संबंध आपण जोडलेत हे केवळ काल्पिक संबंध आहेत आणि कल्पनेचा त्याग झाला की संबंधाचा सुद्धा त्याग होतो. हे जेव्हा माणसाला कळतं तेव्हा तो खऱ्या अर्थाने परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होण्याकरता त्याची योग्यता ही निश्चितपणे प्रस्थापित होते. त्यामुळे हे कर्मयोगाचं वर्णन आता इथे झालं आणि त्याच्यानंतर आता त्याचा पुढचा भाग जो आहे, कारण हे सगळं आपण आता पाहिलं हे कर्मयोगाच्या माध्यमातून मुक्ती कशी प्राप्त व्हावी हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढे आपण आता उपासना ह्या दुसऱ्या साधनाकडे इथे आपण वळू आणि या 5व्या मंत्रामध्ये उपासनेच्या संदर्भात सांगितलंय. आधी कर्मा आणि कर्म करताना धारणा कशी पाहिजे आणि त्या धारणेतून परमेश्वर प्राप्ती कशी होऊ शकते याचं वर्णन आपण पाहिलं. आता 5व्या मंत्रात काय म्हणतात ते बघूया. आधी ही संयोग निमित्त हेतु परस्त्री कलाद कलोपी दृष्टः तम विश्वरूपम भवभूतम मिड्यम देवम स्वचित्तस्त उपास्य पूर्वम. अन्वय असा आहे की सह आधी त्रिकालात परः अकलः अपि संयोगा निमित्त हेतु दृष्टः स्वचित्तस्तम तम विश्वरूपम भवभूतम इड्यम पूर्वम देवम उपास्य. अन्वयार्थ त्याचा असा आहे की तो आदिकरण परमात्मा हा तीनही कालापेक्षा सर्वथा भिन्न आहे आणि कालरहित झाल्याने देखील प्रकृतीच्या बरोबर जीवाचा संयोग करण्यासाठी
तो कारणाचाही कारण असा आहे, असं आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे. तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये स्थित त्या सर्वरूप आणि जगतरूप प्रगट होणारा व स्तुती करण्यास योग्य असणारा असा हा पुरुष परमदेव परमेश्वर जो आहे, तो त्याची उपासना करून तो पुढे त्यांनाच प्राप्त होऊन जातो. असा म्हणजे ज्या अन्वयार्थ जो सांगितला आहे, तर त्या अन्वयार्थाचा तो हा प्रमुख भाग आहे. आता पुढे ह्याचा आपण आशय काय ते पाहूया. हे समस्त जग जे आहे, या जगताचं आदिकारण सर्वशक्तिमान परमेश्वरच आहे आणि तो तीनही काळाच्या पलीकडे आहे, म्हणून तो अखंड विद्यमान आहे. त्याला भूतकाळ किंवा भविष्यकाळ असा त्याच्याकरता नाही, तर तो अखंड वर्तमानातच आहे, म्हणून त्याला विद्यमान हा एकच शब्द आहे. तो अखंड विद्यमान आहे, म्हणून त्या ठिकाणी भूतकाळ तो होऊन गेला किंवा तो असा होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर तो अखंड आहेच. त्याला उत्पत्ती स्थितीचा काहीही संबंध नाही, त्याचा काळाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, म्हणून तो कालातीत असा आहे आणि तो अखंड विद्यमान आहे. हे आपण प्रश्नोपनिषदात सुद्धा आधी पाहिलेलं होतं की 16 कलापासून तो अलिप्त असून, म्हणजे संसाराच्या संबंधापासून तो सर्वथा अलिप्त असून देखील तो प्रकृतीच्या सोबत जीवांचा संयोग करणाऱ्या कोणत्याही कारणाचं कारण आहे. तो अलिप्त आहे आणि कारणाचं कारण आहे. प्रकृतीमध्ये घडणाऱ्या प्रत्येक उत्पत्ती स्थिती लयाच्या सर्व क्रियेचा तो कारणाचा कारण आहे, महाकारण रूप आहे, अशी ही गोष्ट या ठिकाणी रहस्यमय सांगितली आहे. तेव्हा ज्ञानी लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. महापुरुषांच्या द्वारे सुद्धा जे काही निरीक्षण केलं गेलेलं आहे, तेच एकमात्र स्तुती करण्यासाठी योग्य असं आहे आणि त्यांना हुडकून काढण्यासाठी कुठे दूर जाण्याची आवश्यकता नाही, कारण ते तर आमच्या हृदयामध्ये स्थित आहेत. या विधानावर दृढ विश्वास करून सर्व प्रकारचे रूप धारण करणारे, तसेच जगतरूपाने प्रगट झालेले सर्वाधार सर्वशक्तिमान परमदेव पुराण पुरुष परमेश्वराची ही उपासना करूनच त्यांना आपण प्राप्त करू शकतो. म्हणजे प्राप्त करायचं असेल तर उपासना हे एकमेव त्याचं साधन आहे, असं या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा तो जो काही अनादी अनंत असा जो काही पुराण पुरुष आहे, तो प्रकृती बरोबर जीवाशी संयोग करणाऱ्या कारणाचा कारण सांगितलं आहे. तो कालातीत आहे, त्रिकालाच्या अतीत आहे, त्रिकाल अबाधित आहे आणि तो कालरहित असल्यामुळे ज्ञानी लोकांनी त्याला जे पाहिलं आहे ते आपल्या अंतःकरणात पाहिलं आहे. आपल्या अंतःकरणामध्ये हृदय गुफेमध्ये अंगुष्ठ मात्र अस्तित्व जे आहे, तेच त्या परमात्म्याचं अस्तित्व आहे आणि त्याच्या त्या अस्तित्वामुळे बाकीचे सगळे आविष्कार हे आपल्याला दिसतात. पण वस्तुतः त्या आविष्कारामध्ये ओतप्रोत अंतर्बाह्य अधिष्ठान आविष्कारामध्ये त्याच्या व्यतिरिक्त अन्य काहीही नाही, हे आवर्जून आपल्याला समजणं आवश्यक आहे. तेव्हा पूर्वी प्रत्येक वस्तूमध्ये ते प्रगट झाले होते, म्हणून त्यांना पुराण पुरुष असं म्हटलंय. त्यांची स्तुती करणं ही अतिशय योग्य अशी गोष्ट आहे. अशा त्या परमात्म्याची ही शेवटी उपासना करणं आणि तो प्राप्त होण्यासाठी ही अव्याहत अनुसंधान ठेवणं, ही ह्या रुचेचा ह्या ठिकाणी आवर्जून केलेला अर्थ आहे. तेव्हा या विश्वाचं आदी कारण व सर्वशक्तिशाली परमात्मा जो आहे, तो भूतभविष्यांच्या पलीकडे असणारा, 16 कलाच्या हुनही रहित असणारा, तो विश्वसंसाराशी संबंधित नसलेला, प्रकृती संबंध विच्छेदित असलेला आणि प्रकृतीचा आणि जीवाशी संयोग जो घडवतो तोही तोच आहे आणि त्या सर्व कारणाचे कारणही तोच आहे. असा हा सारा प्रकार हा ज्ञानी लोकांनी पाहिला आहे आणि त्यामुळेच ह्या ज्ञानी लोकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याची स्तुती केली आहे आणि त्याला शोधण्याकरता इतरत्र कुठेही न जाता तो आपल्याच हृदय गुफेमध्ये आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे आणि त्याला उपासनेच्या द्वारे हे प्राप्त केलं पाहिजे, असं इथे विवेचन केलेलं आहे. तेव्हा हे आज 5 मंत्र आपण पूर्ण केले. पुढच्या रविवारी आपण 6वा मंत्र घेऊया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.